ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं मराठी स्पंदन कार्यक्रमामध्ये स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी माझा तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी परिचय करून देत आहे. माझं नाव श्री सुहास पांडुरंग माने, शाळा सरकारी आमदार आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी, तालुका जिल्हा बेळगावी, केंद्र बेळगुंदी, शैक्षणिक जिल्हा बेळगावी, शैक्षणिक अर्हता BA D.Ed B.Ed. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वी वर्गावरील विषय समाज विज्ञान या पाठातील एका पाठाचं अध्ययन या ठिकाणी आपण करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला काही या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावयाची आहे. तर प्रश्न पहिला असा आहे की भारतात येण्याचा जलमार्ग कोणी शोधून काढला? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तुम्हाला थोडा विचार करावायचा आहे आणि उत्तर सांगायचं आहे. तर तुम्ही विचार केला असाल तर उत्तर जे मी तुम्हाला सांगणार आहे ते उत्तर बरोबर आहे की नाही हे तुम्ही तपासायचं आहे. तर बघा उत्तर त्याचं असं आहे, भारतात येण्याचा जलमार्ग वास्को दी गामा याने शोधून काढला. यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, भारतात आलेले पहिले युरोपियन कोण? बघा प्रश्न अनेकदा नीट ऐका आणि प्रश्नसुद्धा वाचन करा. भारतात आलेले पहिले युरोपियन कोण? तर त्याचं उत्तर असं आहे, भारतात आलेले पहिले युरोपियन पोर्तुगीज. आपल्या भारत देशामध्ये पहिले युरोपियन कोण आले? पोर्तुगीज. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, भारतात व्यापारासाठी आलेले युरोपियन कोण कोण? म्हणजे बघा युरोप खंडातून जे जे युरोपियन आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी आले ते कोण कोण होते? तर उत्तर सांगू? तर त्याचं उत्तर असं आहे, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच अशासारखे युरोपियन आपल्या देशामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आले. त्यानंतरचा चौथा प्रश्न असा आहे, भारतात ब्रिटिशांनी स्थापन केलेली कंपनी कोणती? बघा आठवते काय? याच्या अगोदरच्याच पाठामध्ये तुम्ही शिकला आहात, बरोबर ना? तर त्याचं उत्तर असं आहे, बघा भारतात ब्रिटिशांनी स्थापन केलेली कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि आठवते का बघा या कंपनीची स्थापना केव्हा झाली किंवा केव्हा केली? तर या कंपनीची स्थापना इसवी सन 1600 मध्ये केली गेली. यानंतरचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, भारतात श्रेष्ठ ठरलेले युरोपियन कोण? म्हणजे भारत देशामध्ये बरेच युरोपियन आले, पोर्तुगीज आले, डच आले, ब्रिटिश आले, फ्रेंच सुद्धा आले. तर भारत देशामध्ये श्रेष्ठ ठरलेले युरोपियन कोण? बघा विचार केला काय? तर त्याचं उत्तर असं आहे, भारत देशामध्ये श्रेष्ठ ठरलेले युरोपियन इंग्रज. तर इंग्रज लोकांनी आपल्या देशावर जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं, हे तुम्हाला माहितीच असेल. म्हणून इतर युरोपियनापैकी इंग्रज हे आपल्या देशामध्ये श्रेष्ठ ठरले. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ शिकणार आहोत त्या पाठाचं नाव आहे, भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा विस्तार. बघा पाठाचं नाव काय आहे? भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा विस्तार भाग 1. आता भाग 1 असं का म्हटलं असेल?
कारण याच पाठावर अजून 1 तास आपल्याला पुढं शिकावयाचा आहे. भाग 2 हा पाठ खूप मोठा आहे ना, त्यामुळं या पाठामध्ये 2 भाग केलेले आहेत. आज आपण जो भाग शिकणार आहोत तो भाग नंबर 1 आणि नंतरच्या तासाला जो शिकणार आहोत तो भाग नंबर 2. पण पाठाचं नाव एकच आहे, भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा विस्तार. तर बघा, यामध्ये आता आपण पाठाचा परिचय समजावून घेऊया. तर या पाठामध्ये आज आपण काय काय शिकायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर प्लासीची लढाई, प्लासीच्या लढाईची कारणे, प्लासीच्या लढाईचे परिणाम, तसेच बक्सारची लढाई, बक्सारच्या लढाईची कारणे, बक्सारच्या लढाईचे परिणाम याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडा आपल्या देशाचा पूर्व इतिहास पाहून घेऊया. तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला आपला पूर्वीचा भारत देश या ठिकाणी दिसत आहे. तर आपल्या या पूर्वीच्या भारत देशामध्ये आत्ताचे सध्या असलेले देश पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यासारखे देशसुद्धा दिसत आहेत. तर असा आपला भारत देश खूप मोठा विशाल असा होता. तर या ठिकाणी तुम्ही नकाशाचं निरीक्षण करत आहात काय? बघा, पूर्वीचा आपला भारत देश किती मोठा होता आकाराने, विस्ताराने. तर आपला भारत देश जो आहे त्या भारत देशाचं आणि युरोप खंड, आता या ठिकाणी आपल्याला जगाचा नकाशा दिसत आहे. या जगाच्या नकाशामध्ये युरोप खंड कुठं आहे तुम्हाला शोधायचं आहे. तर जगात एकूण 7 खंड आहेत, त्याचपैकी एक खंड युरोप खंड. तर भारत देश पहिल्यांदा बघा, जगाच्या नकाशामध्ये भारत देश कुठं दिसतो पहा, दिसला का? तर भारत देशाच्या बरोबर डाव्या बाजूला वरती युरोप खंड आहे. तर युरोप खंडातील काही देश आणि आशिया खंडातील दक्षिणेकडचे देश, या 2 देशामध्ये, म्हणजे आशियाकडचे काही दक्षिणेकडचे देश, त्यामध्ये भारत असेल आणि अन्य देश असतील. तर भारत देश आणि युरोप खंडातील काही देश यांचं पूर्वी व्यापारी संबंध होते आणि हा व्यापार भूमार्गाने चालत असायचा. भूमार्गाने म्हणजे जमिनीवर चालत येऊन हा व्यापार केला जात असायचा. त्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांचा वगैरे वापर केला सुद्धा जात असायचा. उदाहरणार्थ उंट, गाढव अशासारखे प्राणी वापरले जात असायचे ओझे वाहून नेण्यासाठी वगैरे. तर युरोप खंडातील काही देश, त्या देशातील काही लोक आपल्या देशामध्ये भूमार्गानं येत असायचे. आपल्या देशातील काही श्रीमंत व्यापारी लोकसुद्धा भूमार्गाने युरोप खंडाकडे व्यापारासाठी जात असायचे. तर हा जो भूमार्ग होता, या भूमार्गालाच खुसकीचा मार्ग असं सुद्धा म्हटलं जात असायचं. आणि हा भूमार्ग एका मुख्य शहरातून जात असायचा. त्या शहराच्या दोन्ही बाजूला समुद्र होता आणि त्या शहरातूनच आपल्या या युरोपियन लोकांना परत आपल्या देशातील श्रीमंत लोकांना जावं लागायचं. तर त्या मुख्य शहराचं नाव आहे कॉन्स्टंटिनोपल. काय नाव आहे? कॉन्स्टंटिनोपल. बघा, शब्द किती जड आहे, तुम्ही म्हणता काय? तर म्हणा बघूया, कॉन्स्टंटिनोपल. तर या कॉन्स्टंटिनोपल शहरातून जाणारा जो मार्ग होता तो मार्ग ऑटोमन तुर्कांनी 1453 मध्ये बंद केला. कारण कॉन्स्टंटिनोपल हे शहर ऑटोमन तुर्कांनी 1453 मध्ये जिंकलं आणि जो युरोप खंडातील काही देशांतील लोक भारत देशाकडे जाण्याचा जो मार्ग होता किंवा भारतातील व्यापारी लोक ज्या शहरातून जात होते युरोप खंडातील काही देशाकडे, तर ते जे शहर होतं कॉन्स्टंटिनोपल, त्या शहरातून जाण्याचा मार्ग ऑटोमन तुर्क लोकांनी 1453 मध्ये बंद केला. या ठिकाणी जगाचा नकाशा आपल्याला दिसत आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये एक लाल भाग रंगवलेला दिसतो बघा. तो लाल रंगाने रंगवलेला भाग म्हणजेच कॉन्स्टंटिनोपल शहर.
आता या शहराचं नाव बदललेलं आहे. काय आहे माहिती आहे तुम्हाला? तर आता या शहराचं नाव आहे इस्तंबूल शहर. काय आहे? इस्तंबूल शहर. आता तुम्ही हा पाठ झाल्यानंतर जगाचा नकाशा घ्यायचा आणि जगाच्या नकाशामध्ये इस्तंबूल शहर कुठं आहे पाहायचं. तर त्या शहरातून जाण्या येण्याचा मार्ग होता. युरोप खंडातील काही देश आणि आशिया खंडातील दक्षिणेकडचे काही देश यांचा हा रस्ता होता. पण ऑटोमन तुर्कांनी हा भूमार्ग बंद केला. मग बंद केल्यानंतर आता भारत देश एवढा समृद्ध आहे, सोन्या चांदीनं समृद्ध आहे, संपत्तीनं, नैसर्गिक संपत्तीनं, मसाल्याच्या पदार्थानं खूप समृद्ध आहे. तर आता व्यापार बंद झाल्यामुळं युरोप खंडातील काही लोकांना चैन पडेना. भारताकडे जाण्याचा नवीन मार्ग शोधण्याचं त्यांनी ठरवलं. पण सुरुवातीला काय झालं, त्यांनी भूमार्गाने भारताकडे जाण्याचा नवीन मार्ग शोधायला सुरुवात केली. पण या लोकांना काही भारताकडे येण्याचा भूमार्गाचा शोध लागला नाही, यश आलं नाही. मग त्यांनी आपला मोर्चा जलमार्गाने वळवला. मग बरेच खलाशी जलमार्गाने भारताकडे येण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांच्या कित्येक मोहिमा अयशस्वी झाल्या आणि भारताकडे एक दिवस येण्याचा जलमार्गाचा शोध लागलाच. तर भारतात जलमार्गाने आलेला पहिला प्रवासी वास्को द गामा. प्रश्न विचारलेलो बघा मगाशीच तुम्हाला, भारताकडे येण्याचा जलमार्गाचा शोध कोणी लावला? तर युरोप खंडातून जो पहिला भारत देशामध्ये आलेला प्रवासी होता तो वास्को द गामा. तर यानंच या ठिकाणी भारत देशाकडे येण्याचा जलमार्गाचा शोध लावला. या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहे, हे चित्र आहे वास्को दी गामा. या खलाशानं भारत देशाकडे येण्याचा नवीन जलमार्ग शोधून काढला. आणि तो खलाशी भारताकडे कोणत्या मार्गाने आला या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात नकाशा दाखवलेला आहे. या नकाशामध्ये रस्ता मार्गसुद्धा दाखवलेला आहे. उदाहरणार्थ युरोप खंडातून वास्को द गामा निघाला आणि तो दक्षिण आफ्रिका खंडाला वळसा घालून, बघा रस्ता दाखवलेला आहे की नाही, तिकडं भारत देशाकडे तो आला. भारत देशातील कालिकत बंदरावर उतरला. अशा पद्धतीनं त्यानं भारत देशाकडे येण्याचा नवीन जलमार्ग शोधून काढला. तर भारतात आलेले आता आपण युरोपियन कोण कोण पाहणार आहोत. तर बघा भारतात वास्को द गामा आला, त्यांना आपल्या इतर खलाशांना भारताकडे येण्याचा नवीन जलमार्ग दाखवला. वास्को द गामा हा पोर्तुगीज होता, त्याचे इतर खलाशीसुद्धा पोर्तुगीज होते. तर भारतात आलेले पहिले युरोपियन आहेत पोर्तुगीज. त्यांनी भारत देशातील दीव, दमण, सालसेट, बेसिन, चौल, मुंबई, सॅनथोम, हुबळी यासारख्या ठिकाणी वसाहती वखारी स्थापन केल्या. त्यानंतर पोर्तुगीजांच्या पाठोपाठ युरोप खंडातून डच लोक आले. त्यांनीसुद्धा आपल्या देशातील काही भागामध्ये वसाहती स्थापन केल्या. उदाहरणार्थ आग्रा, मच्छलीपट्टणम, सुरत, कारकल, नागपट्टण, कोची या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. त्याचबरोबर इंग्रज लोकसुद्धा आले आपल्या भारत देशामध्ये व्यापाराच्या निमित्ताने. त्यांनीसुद्धा आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या भागामध्ये वसाहती स्थापन केल्या, बाजारपेठा स्थापन केल्या. उदाहरणार्थ सुरत, आग्रा, अहमदाबाद, बडोच, मद्रास, कलकत्ता, चेन्नई अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती वखारी बाजारपेठा स्थापन केल्या. त्यानंतर आले फ्रेंचांनी सुद्धा आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या भागामध्ये वसाहती स्थापन केल्या. उदाहरणार्थ पांडेचेरी, मच्छलीपट्टण, कालिकत, माहे, कारकल, चंद्रपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनीसुद्धा वसाहती स्थापन केल्या. आणि बघा वसाहती स्थापन केल्यानंतर या लोकांच्या मध्येच लढाया व्हायला सुरुवात झाल्या. तर बघा काही वेळेला असं व्हायचं, पोर्तुगीजांची लढाई डचांच्या बरोबर, डचांची लढाई इंग्रजांच्या बरोबर, इंग्रजांची लढाई पोर्तुगीजांच्या बरोबर, फ्रेंचांची लढाई इंग्रजांच्या बरोबर. आपापसात हे लोक भांडत असायचे, युद्ध करत असायचे. कारण त्यांच्या खंडातसुद्धा त्यांच्या देशामध्ये तिथं पटत नव्हतं, म्हणून इथंसुद्धा त्यांचं पटत नव्हतं. पण भारतात आलेल्या
युरोपियनापैकी इंग्रज हे इतर युरोपियन लोकांपेक्षा वरचढ ठरले, याची कारणे अनेक आहेत. ती आता आपण थोडक्यात पाहूया. तर बघा, पहिलं कारण आहे आधुनिक शस्त्रास्त्रे. तर इतर युरोपियन लोकांच्या पेक्षा इंग्रज लोकांकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती. उदाहरणार्थ बंदूक, त्याचबरोबर त्यांच्याकडं रायफल, पिस्तूल अशी शस्त्रास्त्र होती. त्यामुळं त्यांनी सहजपणे इतर लोकांना युद्धामध्ये हरवलं. त्यानंतर त्यांच्याकडं होतं प्रबळ नौकादल. आता नौकादलाचा उपयोग, नौका म्हणजे जहाज, बोटी, तर प्रबळ असं त्यांच्याकडं नौकादल होतं. आपल्या देशामध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये जो त्यांचा देश आहे त्या देशातून इथं जर भारत देशामध्ये सैनिकांची कमतरता पडली तर प्रबळ नौकेतून, अनेक नौकेतून, जहाजातून ते आपल्या देशातून सैन्यांची मागणी इथं करत होते आणि इथं ते युद्ध करून युद्ध जिंकत होते. तर त्यांच्याकडे प्रबळ असं नौकादल होतं सैनिकांना नेण्यासाठी. त्याचबरोबर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला होणारा फायदा. तर भारतामध्ये 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि स्थापनेनंतर या कंपनीनं भरपूर फायदा मिळवला. हा झालेला फायदा त्यांनी सैनिकांच्यावरती खर्च केला, शस्त्रास्त्रीसाठी खर्च केला, नौकेसाठी खर्च केला आणि इंग्रज लोक हे प्रबळ ठरले. पुढचं कारण आहे वसाहतीभोवती तट. इंग्रजांनी ज्या ज्या ठिकाणी वसाहती बांधल्या, राहण्याची जिथं जिथं ठिकाणं निर्माण केली, त्या राहण्याच्या ठिकाणाभोवती त्यांनी तट बांधले, म्हणजे भिंती बांधल्या, कारण इतर लोकांनी आपल्यावरती आक्रमण करू नयेत म्हणून. त्यानंतर पुढचं कारण आहे आपल्या संरक्षणासाठी त्यांनी सैनिक आणि तोफा ठेवण्यास सुरुवात केली. बघा, इंग्रज लोक आपलं संरक्षण व्हावं यासाठी इतर सैनिक पदरी ठेवून घेत होते. त्याचबरोबर हे लोक आपल्या संरक्षणासाठी, आपल्या सैन्याच्या संरक्षणासाठी तोफसुद्धा ठेवत होते, तोफ गोळी वगैरे. तर असं आपण आज भारताचा थोडक्यात पूर्व इतिहास पाहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात इंग्रज लोक हे प्रबळ ठरलेच, पण त्यांनी आता हळूहळू मोर्चा आपल्या देशातील काही भूभागावर आक्रमण करून भारत देशावर राज्य करण्याची योजना आखलेली होती. त्यातीलच पहिला जो भूभाग त्यांनी जिंकला तो आहे बंगाल प्रांत. आता बंगाल प्रांत कुठं आहे, त्या लढाईचं नाव काय, या ठिकाणी आपण आता अभ्यास करणार आहोत. तर बघा, फाशीची लढाई. सामान्य शके कार्यकाल आहे 1757. बघा, फाशीची लढाई केव्हा झाली प्रश्न पडेल तुम्हाला पुढं. तर त्या फाशीची लढाई सामान्य शके 1757 मध्ये झाली असं तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे. तर बघा, बंगाल प्रांत म्हणजे पश्चिम बंगाल, तुम्हाला राज्य माहिती आहे का? भारत देशाचा नकाशा घ्यायचा, त्या नकाशामध्ये पश्चिम बंगाल राज्य कुठं आहे बघायचं, तिथं कलकत्ता कुठं शहर आहे हे बघायचं. तर तो जो भाग आहे तो बंगाल प्रांत पूर्वी मोगलांच्या कब्जामध्ये असलेला प्रांत होता. पण मोगल हळूहळू दुर्बल होत गेले आणि बंगाल प्रांतामध्ये जो सेनापती होता अलवर्दी खान हा बंगाल प्रांताचा नवीन स्वतंत्र नवाब झाला. म्हणजे त्या भागाचा तो एक छोटा राजा झाला, नवाब झाला. बघा, अलवर्दी खान ज्या वेळेला मरण पावला त्यानंतर बंगालचा नवीन नवाब, काय नाव आहे, सिराज उद दौला, हा बंगाल प्रांताचा नवीन नवाब झाला, नवीन राजा झाला. हा उमदा तरुण होता, धाडशी होता, पराक्रमी होता. बघा, या ठिकाणी आपल्याला सिराज उद दौला या नवीन नवाबाचं चित्र दिसत आहे. बघा, हा तरुण आहे, हा धाडशी आहे, पराक्रमी सुद्धा आहे. पण पुढं काय झालं बघूया. तर फाशीची लढाई ही इंग्रज आणि सिराज उद दौला यांच्यामध्ये झाली. तर ही लढाई का झाली, या लढाईची कारणं बाबा काय आहेत याविषयीची माहिती आपण घेऊया. तर बघा, इंग्रजांनी परवानगी न घेता कलकत्ता येथे विलियम किल्ला बांधला.
तर बघा पश्चिम बंगालमध्ये जे कलकत्ता शहर आहे, या शहरामध्ये इंग्रज लोकांनी सिराज उद्दौला या नवीन नवाबाची परवानगी न घेता त्या ठिकाणी त्यांनी किल्ला बांधला. खऱ्या अर्थाने इंग्रज लोकांनी राजा नवाब आहे म्हटल्यानंतर नवाबाची परवानगी घेऊनच किल्ल्याचं बांधकाम करायला पाहिजे होतं. आता बघा आपण आता एखादं घर बांधायचं झालं, खेडेगावात बांधायचं झालं तर ग्रामपंचायतीची परवानगी घेतो. त्याचबरोबर शहरात बांधायचं झालं तर महानगरपालिकेची परवानगी घेतो, बरोबर ना. तसं पूर्वी राजेशाही होती. मग आता किल्ला मोठा किल्ला बांधायचा आहे म्हटल्यानंतर राजाची परवानगी घ्यावी लागणार. पण या इंग्रज लोकांनी सिराज उद्दौला या नवीन नवाबाची परवानगी घेतली नाही. मग काय झालं, इंग्रज लोक आपला आदेश पाळत नाही, आपला हुकूम मानत नाहीत, असं सिराज उद्दौला याला वाटलं. मग असं वाटल्यानंतर इंग्रजांचे जे जे काय किल्ले होते बंगाल प्रांतामध्ये, ते किल्ले सिराज उद्दौलानं आपल्या ताब्यामध्ये घेतले. आणि मग हे किल्ले ताब्यात घेतल्यानंतर तिथं असलेले इंग्रज लोक सिराज उद्दौला यांचं सैन्य यांच्यामध्ये लढाई सुरुवात झाली. या लढाईमध्ये इंग्रज सैनिकांचा हळूहळू पराभव होत होता. पराभवाची छाया इंग्रज लोकांच्यावर पसरलेली होती. आणि ही बातमी मद्रासमधील ब्रिटिश कंपनीचा अधिकारी रॉबर्ट क्लाईव्ह, खूप नाव महत्त्वाचं आहे, नाव काय आहे, रॉबर्ट क्लाईव्ह. बघा या ठिकाणी आपल्याला एक चित्रसुद्धा दिसत आहे. हे जे चित्र आहे रॉबर्ट क्लाईव्ह याला ही बातमी समजली की बंगाल प्रांतामध्ये सिराज उद्दौलाचं सैन्य आणि इंग्रजाचं सैन्य यांच्यामध्ये लढाई चालू आहे आणि या लढाईमध्ये हळूहळू इंग्रजांचा पराभव होत आहे, पराभवाची छाया पसरलेली आहे. ही बातमी समजल्यानंतर सिराज उद्दौलानं आपला मोर्चा मद्रासमधून बंगाल प्रांताकडे वळवला आणि त्यानं एक कूटनीती आखली. बघा रॉबर्ट क्लाईव्हची कूटनीती. कूटनीती म्हणजे काय, तर फितुरी, एक फितूर करून घ्यायचं अशी एक कूटनीती त्यानं आखली. तर सिराज उद्दौलाचा जो सेनापती होता त्या सेनापतीचं नाव आहे मीर जाफर. नाव लक्षात ठेवा हां. सिराज उद्दौलाचा जो सेनापती होता त्या सेनापतीचं नाव आहे मीर जाफर. मीर जाफर बरोबरच त्यानं कूटनीती आखली. कोणी, रॉबर्ट क्लाईव्ह यानं सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर याच्याबरोबर एक कूटनीती आखली. या कूटनीतीमध्ये असं ठरलं की प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेला सिराज उद्दौला याच्याबरोबर लढाईमध्ये प्रत्यक्ष सामील न होता तुझ्या तुकडीला इंग्रजांच्या बाजूनं लढण्यासाठी हुकूम दे, त्यांना तयार कर, असं ठरलं. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला लढाई चालू झाली सिराज उद्दौला यांचं सैन्य आणि इंग्रजांचं सैन्य, त्यावेळेला या नवीन म्हणजे सिराज उद्दौलाचा जो सेनापती होता मीर जाफर यानं प्रत्यक्ष लढाईत इंग्रजांना साथ दिली. साथ दिल्यानंतर इंग्रजांचा विजय झाला. सिराज उद्दौला ठार मारला गेला. आणि आता या कूटनीतीनुसार ठरल्याप्रमाणे बंगालचा नवीन नवाब झाला मीर जाफर. कोण झाला, मीर जाफर. या ठिकाणी चित्र दिसत आहे बघा तुम्हाला, मीर जाफर हा बंगालचा नवीन नवाब झाला. तर या ठिकाणी प्लासी युद्ध चित्र दिसत आहेत बघा. या ठिकाणी इंग्रजांनी किंवा सिराज उद्दौला याच्या सैनिकांनी जी लढाई केली त्या लढाईची काही क्षणचित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. पाहिला. तर ही लढाई झाल्यानंतर या लढाईचे परिणाम काय काय झाले बघूया. तर पहिला परिणाम असा झाला, मीर जाफर नवीन नवाब झाला. ठरलेली कूटनीती होती. रॉबर्ट क्लाईव्ह यांनी आखलेली एक योजना होती की मीर जाफरला आपल्या बाजूनं वळवायचं आणि युद्धात विजय संपादन झाला तर त्याला बंगालचा नवीन नवाब करायचं. ठरल्याप्रमाणे मीर जाफर नवीन नवाब झाला. त्याचबरोबर इंग्रजांना जमीनदारी हक्क मिळाला
जमिनीमध्ये कर गोळा करण्याचा हक्क मिळाला. त्याचबरोबर शासन व्यवस्था मिळविण्याचा अधिकार, म्हणजे बघा खूप महत्त्वाचा आहे हा मुद्दा, की नवाब फक्त काय करायचं, गादी सांभाळायची आणि जो काय कारभार करायचा आहे तो इंग्रजांनी करायचा. म्हणजे नवाब फक्त नावाला आणि कारभार करणार कोण, इंग्रज. तर शासन व्यवस्था मिळविण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला. त्यानंतर प्लासीच्या लढाईमुळं इंग्रजांना एवढा कॉन्फिडन्स आला, म्हणूया या ठिकाणी एवढं धाडस आलं की आपण भारत देशामध्ये साम्राज्य स्थापन करू शकतो, हे त्यांना हळूहळू समजायला लागलं. म्हणूनच म्हटलं आहे बघा, भारतात ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापनेची नांदी ठरली. तर आता आपण प्लासीच्या लढाईबद्दल थोडक्यात माहिती घेतली. या ठिकाणी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आता द्यायची आहे. प्लासीची लढाई केव्हा झाली, तर प्लासीची लढाई 1757 मध्ये झाली, असं त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न असा आहे, सिरज उद्दौलाचा सेनापती कोण? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही, सांगा बघूया, विचार करा. तर सिरज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर. कोण? मीर जाफर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मद्रासमधील कंपनीचा अधिकारी कोण? मगाशी चित्रसुद्धा तुम्ही पाहिला. मद्रासमधील कंपनीचा अधिकारी रॉबर्ट क्लाईव्ह. छान. आता तुम्ही प्लासीच्या लढाईबद्दल माहिती घेतला, तसंच आता आपण आणखीन एका लढाईची माहिती घेणार आहे. ती लढाई प्लासीच्या लढाईवरच आधारित आहे. तर आता जी लढाई आपण शिकला आहात ती लढाई होती प्लासीची लढाई, आणि या लढाईवरच आधारित पुढची लढाई आहे बक्सारची लढाई. तर बक्सारची लढाई केव्हा झाली बघा विद्यार्थी मित्र, तर बक्सारची लढाई 1764 मध्ये झाली. ब्रिटिशांच्या मागण्या पूर्ण करण्यास मीर जाफर असफल ठरला. तर प्लासीच्या लढाईमध्ये आपण पाहिलो, प्लासीची लढाई ज्या वेळेला झाली त्या लढाईमध्ये जी कूटनीती आखली गेली त्यानुसार जर इंग्रजांचा विजय संपादन झाला तर नवाब कुणाला करायचं होतं, मीर जाफरला. पण हा मीर जाफर ज्या वेळेला नवाब झाला त्यावेळेला ब्रिटिशांच्या मागण्या वाढतच गेल्या, पण त्या सगळ्या मागण्या मीर जाफर पूर्ण करू शकला नाही. म्हणून मीर जाफरला नवाब पदावरून इंग्रजांनी उतरवलं आणि त्याचा जो जावई होता मीर कासिम याला बंगालचा नवीन नवाब केलं. तर आता आपण बक्सारच्या लढाईची कारणे बघूया. आता तुम्हाला समजलं असेल, आता आणि इथं बंगालचा नवीन नवाब झाला कोण, मीर कासिम. तर कारणं बघूया बक्सारची लढाई होण्यामागची. तर मीर कासिम हा स्वतंत्र विचारसरणीचा होता. तो वेगळा विचार करायचा, तो इंग्रजांचा ऐकत नसायचा. तो राज्यामध्ये ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजनेचं तो परिशीलन करू लागला. त्यातील एक योजना होती, मीर कासिमने दस्तक पद्धतीचं परिशीलन केलं. म्हणजेच काय, फक्त आपल्या भारत देशातील बंगाल प्रांतात इंग्रजांनाच तेवढा करमुक्त व्यापार करण्याची परवानगी का, इतर लोकांना करमुक्त व्यापार करण्याची परवानगी का नाही. तर या मीर कासिमनं स्वतंत्र विचार, वेगळा विचार करून असं ठरवलं की ही जी परवानगी आहे, ही जी दस्तक पद्धत आहे, ही दस्तक पद्धत फक्त इंग्रजांच्यासाठी न लागू करता सर्व व्यापारी लोकांना ही दस्तक पद्धत लागू करावी, आणि त्यानं तसंच केलं. त्यामुळं काय झालं, बंगालचा संपूर्ण व्यापार करमुक्त झाला. बंगालमध्ये असलेले जे इंग्रज सैन्य होते या सैनिकांना किंवा या व्यापाऱ्यांना भारतातील व्यापाऱ्यांशी तोंड द्यायला लागू लागलं. त्यामुळे काही वेळेला भारतीय व्यापारी वरचढ होऊ लागले, इंग्रज व्यापार खुंटीत होऊ लागला, आणि या घटनेमुळं पुन्हा मीर कासिमला नवाब पदावरून खाली खेचलं, आणि पुन्हा त्याचा जो सासरा होता मीर जाफर यालाच पुन्हा या ठिकाणी बंगालचा नवीन नवाब केलं. या ठिकाणी बंगालचा नवीन नवाब दिसत आहे बघा, मीर जाफर. मग मीर कासिम जो मीर जाफरचा जावई होता, या मीर
काशिमच्या मनामध्ये सुडाची भावना निर्माण झाली. त्यानं इंग्रजांचा बदला घ्यायचं ठरवलं, म्हणून त्याने सुजा उद्दौला व बादशाह दुसरा शाह आलम याच्याशी मैत्री केली आणि सैन्यांची जमवाजमव करून सगळ्यांनी मिळून इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची योजना आखली. पण ही योजना आखल्यानंतर प्रत्यक्ष लढाई बक्सार या ठिकाणी 1764 सुरू झाली आणि या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झालाच. मीर कासिमचा पराभव झाला. मीर कासिम मैदान सोडून पळून गेला. त्याचबरोबर बघा जो सुजा बघा 1764 या ठिकाणी जी लढाई चालू झाली, या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला. मीर कासिम मैदान सोडून पळून गेला. सुजा उद्दौला रोहिलखंडात आश्रयाला गेला आणि बादशाह दुसरा शाह आलम ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली राहू लागला. तर अशा पद्धतीने बक्सार या ठिकाणी लढाई झाली. या बक्सार लढाईचे परिणाम जे झालेले आहेत त्या परिणामांची थोडक्यात आपण माहिती घेऊया. तर मीर जाफर पुन्हा एकदा, म्हणजे जो मीर कासिमचा सासरा होता तो पुन्हा एकदा बंगालचा नवीन नवाब झाला. बंगालमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराला सुरुवातसुद्धा झाली आणि ही कंपनी अमाप पैसा संपत्ती मिळवू लागली. त्याचबरोबर इंग्रजांना आपल्या सामर्थ्याचा, आपल्या शक्तीचा अंदाज आला आणि आपण इतर भारतीय राजांना भारत देशात हरवू शकतो, इतर राज्य करू शकतो याचा अंदाजसुद्धा त्यांना आला. मोंगल राजा दुसरा शाह आलम यांच्याकडून महसूल जमा करण्याचा हक्कसुद्धा ब्रिटिशांनी मिळविला आणि ते महसूल गोळा करू लागले. असे बक्सारच्या लढाईचे परिणाम झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लासीची लढाई त्याचबरोबर बक्सारच्या लढाईबद्दलची माहिती घेतलेली आहे आणि या लढाईवर आधारित मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, रिकाम्या जागा विचारणार आहे, त्या तुम्ही सोडवायच्या आहेत, त्याची उत्तर तुम्ही द्यायची आहेत. तर पहिली रिकामी जागा अशी आहे, प्लासीची लढाई केव्हा झाली किंवा टिंबाटिंबा साली झाली? सांगा पोया त्याचं उत्तर. प्लासीची लढाई 1757 साली झाली. दुसरी रिकामी जागा अशी आहे, पोर्ट विलियम किल्ला टिंबाटिंबा येथे मजबूत केला. कुठल्या शहरामध्ये बांधला होता? तर उत्तर बरोबर आहे, कलकत्ता. तिसरी रिकामी जागा अशी आहे, टिंबा आणि टिंबा यांच्यामध्ये प्लासी येथे लढाई झाली. बघा, बंगालचा जो तरुण नवाब होता याच्यामध्ये आणि इंग्रजांच्यामध्ये लढाई झाली, म्हणजे सिराज उद्दौला आणि ब्रिटिश यांच्यामध्ये प्लासी या ठिकाणी लढाई झाली. चौथी रिकामी जागा अशी आहे, बक्सारची लढाई टिंबा साली झाली. साल सांगितलं बघा, सामान्य शक्य. तर बक्सारची लढाई 1764 साली झाली. पाचवा प्रश्न असा आहे, सुजा उद्दौला याने टिंबा खंडात आश्रय घेतला. कोणत्या खंडात घेतला आश्रय? रोहिलखंडात. बरोबर आहे उत्तर. तर सुजा उद्दौला याने रोहिलखंडात आश्रय घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही प्रश्न दिला, आता या ठिकाणी मी तुम्हाला काही उपक्रम देणार आहे. ते उपक्रम तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि उपक्रमावरती लेखनसुद्धा करायचं आहे. पहिला उपक्रम असा आहे, भारत देशाचा नकाशा काढून कलकत्ता, मुंबई, दिल्ली, दीव, दमण ही ठिकाणं तुम्हाला नकाशामध्ये दाखवायची आहेत. बघा, पुन्हा एकदा उपक्रम वाचा. भारत देशाचा नकाशा काढून कलकत्ता, मुंबई, दिल्ली, दीव, दमण ही ठिकाणं तुम्हाला दाखवायची आहेत. पुढचा उपक्रम असा आहे, प्लासीच्या लढाईच्या कारणांची यादी करा. अहवाल तयार करायचा आहे, कारणं लिहून काढायची आहेत. प्लासीच्या लढाईच्या कारणांची यादी करायची आहे तुम्हाला. त्यानंतर शेवटचा उपक्रम असा आहे, बक्सारच्या लढाईचे परिणाम लिहून गटात चर्चा करायची आहे तुम्हाला. विद्यार्थ्यांशी सल्लामसलत करायचं आहे आणि आपला अभिप्राय लिहून तुमचे जे वर्ग शिक्षक आहेत, तुमचे जे विषय शिक्षक आहेत त्यांना तुम्ही तो दाखवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा विस्तार भाग 1 बद्दल
माहिती जाणून घेतला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि तसंच तुम्हाला धन्यवादसुद्धा देतो. धन्यवाद.